हॅलो स्टुडंट्स, MPPTच्या ऑनलाईन सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण केमिस्ट्रीचं लेक्चर बघत आहोत। चॅप्टर आपण कुठला स्टार्ट केला होता, सम बेसिक कन्सेप्ट ऑफ द केमिस्ट्री। प्रिव्हियस लेक्चरमध्ये मी एक पॉईंट चालू केला होता, कोणता तर लॉज ऑफ द केमिकल कॉम्बिनेशन, की ज्याच्यामध्ये आपण 3 लॉज पाहिले होते। कोणते कोणते पाहिले होते तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, सेकंड कुठला आहे तर लॉ ऑफ डिफाइन्ड प्रपोर्शन, आणि थर्ड कुठला बघितलं होतं तर लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन। आणि त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की हाऊ टू बॅलन्स द केमिकल रिॲक्शन। बऱ्याच जणांनी मला होमवर्क करून पाठवलेला आहे, सगळ्यांनी छान केलेलं आहे। कीप इट अप, असं सगळ्यांनी काय करा चालू ठेवा। आज आपल्याला काय बघायचे बघा तर गे-लुसॅक लॉ ऑफ द गॅसियस व्हॉल्यूम। आज आपण कोणता लॉ बघणार आहोत तर गे-लुसॅक लॉ ऑफ द गॅसियस व्हॉल्यूम। आता बघा मी याच्यामध्ये लिहिलेलं आहे, हा लॉ कुणी प्रपोज केला आहे तर गे-लुसॅक यांनी। त्यांनी पण कुणासाठी ऑफ गॅसियस व्हॉल्यूम, म्हणजे हा लॉ फक्त कुणासाठी व्हॅलिड आहे तर गॅसियस जे काही प्रोडक्ट्स आहेत त्यांच्यासाठी फक्त तो काय आहे व्हॅलिड आहे। तर आपला हा जो काही गे-लुसॅक लॉ ऑफ द गॅसियस व्हॉल्यूम आहे तो कधी प्रपोज केलेला आहे तर 1808 मध्ये। कुणी तर गे-लुसॅक यांनी। तर गे-लुसॅक लॉ इज प्रपोज्ड इन 1808। आता हा लॉ काय सांगतो बघा, एकदा मी तुम्हाला स्टेटमेंट सांगते, कदाचित समजणार नाहीये पण एकदा सांगते, नाही समजलं तरी पण मी आहेच, मी तुम्हाला विथ एक्झाम्पल व्यवस्थित समजून सांगेनच। आता लॉ काय सांगतो बघा, व्हेन गॅसेस कंबाईन, किंवा ह्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेस एखादे एलिमेंट्स हे कंबाईन होतात त्यांच्यापासून केमिकल रिॲक्शन होते, किंवा त्यांचे ते काय होतात कंबाईन होते म्हणजे काय केमिकल रिॲक्शन होते, आणि ज्यावेळेस ते कंबाईन होतात म्हणजे त्यांच्यापासून काय होतं प्रोडक्ट तयार होतं। ठीक आहे, आता इथं पण सेम तोच कन्सेप्ट आहे, कारण की आपण बघतोय काय लॉज ऑफ द केमिकल कॉम्बिनेशन, म्हणजे सगळे जे काही केमिकल्स हे कंबाईन होतात, फक्त त्याला सगळे काय आहेत तर डिफरंट लॉज आहेत की ज्याच्यामध्ये हा गे-लुसॅक लॉ हा फक्त कुणासाठी व्हॅलिड आहे, फक्त गॅसियस प्रोडक्टसाठी व्हॅलिड आहे। आता बघा लॉ काय सांगते, मी व्यवस्थित ऐका। व्हेन गॅसेस कंबाईन, ज्यावेळेस गॅसेस हे कंबाईन होतात, व्हेन गॅसेस कंबाईन ऑर प्रोड्यूस इन अ केमिकल रिॲक्शन, they do so in a simple ratio by volume at the किंवा all gases at the same temperature or pressure। बघा मी व्यवस्थित सांगते अजून एकदा, when gases are combined or produced in a chemical reaction they do so in a simple ratio by volume at the same temperature and pressure all gases। सगळे जे काही तुम्ही गॅसेस यूज करणार आहे ते कसे असणार आहेत तर त्याच्यामध्ये एक कंडिशन आहे की सगळं जे काही प्रेशर आणि टेम्परेचर आहे ह्या गॅसेसवर अप्लाय केलेलं ते कसं असणार आहे सेम असणार आहे। बघा मी लॉ काय सांगितलं, मी आधी लॉ लिहिते। दिस लॉ स्टेट दॅट when gases combine or produce in chemical reaction they do so in simple ratio by volume provided all gases at same temperature and pressure। बघा मी लॉ काय लिहिलाय, व्हेन गॅसेस कंबाईन, म्हणजे ज्यावेळेस काय होतात गॅसेस हे कंबाईन होतात और प्रोड्यूस्ड इन अ केमिकल रिॲक्शन, किंवा केमिकल रिॲक्शन झाल्यानंतर त्याच्यापासून जो प्रोडक्ट तयार होतो, दे डू सो इन अ सिम्पल रेशो बाय व्हॅल्यूम, तर त्यांचा जो काही व्हॅल्यूम आहे त्यांचा रेशो कसा असतो सिम्पल असतो। कधी प्रोव्हाइडेड ऑल गॅसेस ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर, म्हणजे जे काय तुम्ही प्रोव्हाइड केलेलं टेम्परेचर आणि प्रेशर आहे ते दोन्ही सुद्धा कसं असणार आहे सेम असणार आहे, अदरवाईज ते कसं असणार आहे इक्वल असणार आहे। त्याच वेळेस त्यांच्यामधला रेशो कसा असतो सिम्पल असतो, म्हणजे त्यांचा व्हॉल्यूमचा रेशो कसा असतो तर सिम्पल रेशो असतो। समजते बघा मी काय सांगते अजून सांगते, व्हेन गॅसेस कंबाईन और प्रोड्यूस्ड इन अ केमिकल रिॲक्शन, म्हणजे ज्यावेळेस गॅसेस हे कंबाईन होतात किंवा त्यांच्यापासून केमिकल रिॲक्शन होते, दे डू सो इन अ सिम्पल रेशो बाय व्हॅल्यूम, तर
त्यांचा जो काय व्हॉल्यूम आहे त्याचा रेशो असतो तो कसा असतो, सिंपल असतो. प्रोव्हाइडेड ऑल गॅसेस ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर. बट कधी जेव्हा तुम्ही त्याला जे काही गॅसेस आहेत ते तुम्ही जे काही गॅसेस त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत त्यांचं टेम्परेचर आणि प्रेशर हे कसं पाहिजे, सेम पाहिजे. अदरवाईज ते कसं पाहिजे, इक्वल पाहिजे. बघा तरी पण मी इथं तुम्हाला लॉ लिहिला आहे किंवा मी लॉ लिहिलेला आहे सांगितलं आहे तरी तो तुम्हाला कदाचित कळालेला नसेल. बघा एका एक्झाम्पलद्वारे आपण काय करूया समजून घेऊया. फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा. आता हा लॉ मी मगाशी सांगितलं कुणासाठी व्हॅलिड आहे, गॅसेससाठी. म्हणजे ह्याच्यामध्ये कोण रिॲक्ट होणार आहे, फक्त गॅसेसच रिॲक्ट होणार आहेत. कन्सिडर करा हायड्रोजन हा एक काय आहे, गॅस आहे. H2 हा एक गॅस आहे. तो कुणासोबत रिॲक्ट होतोय, Cl2 सोबत रिॲक्ट होतोय. त्याच्यापासून काय तयार होणार, HCl. म्हणजे कोण तयार होणार, हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार होणार. पहिल्यांदा आपण काय करूयात की रिॲक्शन बॅलन्स करूयात. आता बॅलन्स कशी करायची हे प्रिव्हियस लेक्चरमध्ये मी सांगितले. ज्याला कुणाला येत नसेल किंवा ज्याला प्रॅक्टिस करायची आहे ते प्रिव्हियस लेक्चर बघून तुम्ही काय करू शकता, प्रॅक्टिस करू शकता. आता बघा इथं हायड्रोजन किती आहेत, आता इथं हायड्रोजन किती आहेत, 2 आहेत. इकडे हायड्रोजन किती आहे, एकच आहे. जर मला इथं 2 आणायचे असेल तर मी काय करेन, हा 2 हा कोइफिशियंट इथं काय करेन मी यूज करेन. हायड्रोजन इथं 2 आहेत, इथं पण 2च आहे. इथं क्लोरीन किती आहेत, 2 आहेत. इथं पण 2च आहेत. आता मला काय करायचंय तर हा जो काय हायड्रोजन आहे तो कंबाईन झालेला आहे कुणासोबत, क्लोरीन सोबत. पण मला आता हायड्रोजन हा कंबाईन झाला, आपण काय म्हणतोय त्यांचा जो काय रेशो आहे तो कसा असतो, सिंपल रेशो असतो. पण कुणाचा, व्हॉल्यूमचा. तर हायड्रोजनचं व्हॉल्यूम इथं किती आहे तर ते काढायचं कसं. आता बघा हायड्रोजनचं व्हॉल्यूम कसं काढणार तुम्ही, तर इथं काय असतं तर मी काल सांगितलं तुम्ही जो काय हा 2 वापरता तो म्हणजे कोण असतो, कोइफिशियंट असतो. आता याच्या हायड्रोजनच्या पुढे काहीच नाहीये म्हणजे याचा कोइफिशियंट किती आहे, 1 आहे. ठीक आहे. हा क्लोरीनचा पण इथं क्लोरीनच्या पुढे काहीच नाही म्हणजे त्याचा कोइफिशियंट किती असणार आहे, 1 असणार आहे. हायड्रोजनच्या HClच्या पुढे किती कोइफिशियंट आहे, 2 आहे. म्हणजेच काय किंवा या कोइफिशियंटचं मीनिंग काय आहे तर 1 व्हॉल्यूम ऑफ द H2 is react with 1 volume of the chlorine gas to produce the 2 volume of the HCl gas. समजते. 1 volume of the H2 is combined with the 1 volume of the Cl2 to produce the 2 volume of the HCl. हे 1 कुठून आणलं मी, कोइफिशियंट. ह्याच्या पुढे काहीच नाही म्हणजे त्याचा कोइफिशियंट किती आहे, 1. याच्या पुढे पण काहीच नाही म्हणजे त्याचा कोइफिशियंट 1. याच्या पुढे आपण काय केलं, हे रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी आपण 2 हा कोइफिशियंट वापरला म्हणून त्याचं व्हॉल्यूम किती आलं, 2 आलं. म्हणजे हायड्रोजनचं व्हॉल्यूम किती आहे, 1 व्हॉल्यूम. क्लोरीनच्या कुणासोबत कंबाईन होतंय, 1 व्हॉल्यूम सोबत तो कंबाईन होतोय. प्रोड्यूस किती होते, 2 व्हॉल्यूम ऑफ द HCl. म्हणजे ह्यांचा जो काय रेशो आहे तो कसा आहे, सिंपल रेशो आहे. म्हणजे 1:2. समजतं. अजून एखादा एक्झाम्पल कन्सिडर करूयात आपण. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन असेल. अगेन हायड्रोजन हा रिॲक्ट होतो कुणासोबत, O2 सोबत. काय तयार होतं, H2O. रिॲक्शन बॅलन्स करा. इथं हायड्रोजन किती आहे, 2. इथं पण 2च आहे. इथं ऑक्सिजन किती आहेत, 2 आहे. पण इथं किती आहे, 1च. म्हणून मी काय करते, 2 लिहिले. मग इथं हायड्रोजन परत बघा इथं हायड्रोजन 2 आहे, तिथे किती आहेत, 4 आहे. म्हणून इथे मी काय लिहिलं, 2. ठीक आहे. आता ही रिॲक्शन कशी आहे, बॅलन्स्ड आहे की ज्याच्यामध्ये इथं हायड्रोजन किती, त्याचं व्हॉल्यूम किती असणार आहे, 2. कारण का कोइफिशियंट किती वापरला तुम्ही, 2 वापरला. म्हणून इथं व्हॉल्यूम किती येणार त्याचं, 2 व्हॉल्यूम ऑफ द हायड्रोजन इज कंबाईन्ड विथ 1 व्हॉल्यूम ऑफ द ऑक्सिजन. 1 का लिहिलं मी, इथं कुठला कोइफिशियंट नाहीये म्हणजे तो किती असतो, 1. म्हणून 1 व्हॉल्यूम ऑफ द ऑक्सिजन टू प्रोड्यूस द 2 व्हॉल्यूम ऑफ द H2O. पण याच्यामध्ये मी तुम्हाला मगाशी सांगितलं हा गॅसियस फॉर्म मध्ये असला पाहिजे, म्हणजे वेपरच्या फॉर्म मध्ये असणार आहे तो. तर तिथं तो किती प्रोड्यूस होणार आहे व्हॉल्यूम, तर 2 व्हॉल्यूम ऑफ द H2O. ठीक आहे. बघा मी लॉ काय सांगितलं तुम्हाला तर व्हेन गॅसेस आर कंबाईन म्हणजे हे 2 गॅस काय होत आहेत, कंबाईन होतात किंवा प्रोड्यूस होतात कशामध्ये, केमिकल रिॲक्शन मध्ये. दे डू सो इन अ सिंपल रेशो बाय व्हॅल्यूम. म्हणजे त्यांचा जो काय रेशो असतो तो कसा असतो, सिंपल असतो किंवा त्यांचा व्हॅल्यूमचा रेशो हा कसा असतो, सिंपल असतो. पण कधी ॲट द सेम टेम्परेचर अँड प्रेशर. म्हणजे जेव्हा टेम्परेचर आणि प्रेशर तुम्ही त्याच्यावर जे काय अप्लाय करताय किंवा प्रोव्हाइड करताय त्या गॅसेसवरचं ते कसं असलं पाहिजे, ते सेम असलं पाहिजे. हा लॉ कोणता झाला, लॉ ऑफ गेल-लुसाक लॉ ऑफ द गॅसेस व्हॉल्यूम. अजून आपण एखादं एक्झाम्पल बघूया. आता याच्यावर तुम्हाला JEE ला नीटला क्वेश्चन्स विचारलेले आहेत.
ॲक्च्युली हे आता तुम्ही लिहायचं आहे, ॲक्च्युली मी इथं पुसलेलं आहे, पण हा लॉ प्लस हे एक्झाम्पल जेवढे काय मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे ते सगळे तुम्ही आज होमवर्क म्हणून मला काय करायचं आहे, व्हॉट्सअप नंबरला पाठवायचं आहे. आता बघा तिसरं एक्झाम्पल बघूयात आपण. आता फॉर एक्झाम्पल बघा, मिथेनचा फॉर्म्युला काय आहे, CH4. मिथेन इज बर्न, तो काय होतो, बर्न होतो. कुणाच्या प्रेझेन्समध्ये बर्न होतोय, ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये. त्याच्यापासून काय तयार होतो, CO2, H2O, आणि त्याच्यामधून हीट काय होत असते, इव्हॉल्व होत असते, म्हणजे बाहेर पडत असते. बघा हा मिथेन गॅस, त्याची रिॲक्शन कुणाच्या प्रेझेन्समध्ये तो बर्न होतो, कुणाच्या प्रेझेन्समध्ये बर्न होणे म्हणजे काय, तो जळतो. कुणाच्या प्रेझेन्समध्ये, O2च्या प्रेझेन्समध्ये. काय तयार होतो, CO2, H2O आणि हीट ही बाहेर पडते. CO2 म्हणजे कोण, कार्बन डायऑक्साईड, H2O म्हणजे कोण, वॉटर. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं. आता फॉर एक्झाम्पल मी जर तुम्हाला म्हटलं याच्यामध्ये जो काय हा CO2 प्रोड्यूस झालेला आहे त्याचं व्हॉल्यूम किती आहे किंवा ते काढायचं कसं, ते कसं काढायचं. आता याच्यामध्ये गॅस कुठला प्रोड्यूस झालाय, CO2. H2O हा गॅस आहे का, नाही. म्हणजे ह्याला तुम्ही काय सध्या ह्या केसमध्ये तर तुम्ही कन्सिडर करू शकत नाही, कारण की हा लॉ फक्त कुणासाठी व्हॅलिड आहे, गॅसेस व्हॉल्यूमसाठी व्हॅलिड आहे, म्हणून आता कन्सिडर. आता फॉर एक्झाम्पल तर आता सगळ्यात ही रिॲक्शन जर मला ह्याचं व्हॉल्यूम काढायचं आहे कुणाचं, CO2चं, तर सगळ्यात पहिलं तर तुम्हाला काय करावं लागेल, ह्या रिॲक्शनला काय करावं लागेल, बॅलन्स करावं लागेल. रिॲक्शन बॅलन्स करूयात. हायड्रोजन इथे किती आहे, सॉरी कार्बन इथे किती आहे, 1. इथं पण किती आहे, 1च आहे. हायड्रोजन इथे किती आहे, 4. पण इथं किती आहे, 2 आहे. म्हणून जर इथं 4 आणायचं असेल तर मी काय करणार, इथं 2 हा कोएफिशियंट वापरला. हायड्रोजन इथं 4 आहे, इथं पण 4च आहे. नंतर हा ऑक्सिजन इथे किती आहे, 2 आहे. पण इथे किती आहेत, हे 2 प्लस हे 2, 4. मग मला इथे 4 आणण्यासाठी मला काय करावं लागेल, 2 हा कोएफिशियंट यूज करावा लागेल. आता काय करावं लागणार आहे आपल्याला, आता कुणाचं व्हॉल्यूम काढायचं. हे जे काही गॅसेस आहेत, मिथेन गॅस, ऑक्सिजन गॅस आणि CO2 गॅस, यांनी याचं व्हॉल्यूम किती आहे किंवा ह्यांचा जो काय व्हॉल्यूमचा रेशो आहे तो किती आहे ते आपल्याला काढायचे. कसं काढणार, इथं काहीच नाही, म्हणजे कोएफिशियंट किती असणार आहे, 1. म्हणजे 1 व्हॉल्यूम ऑफ कुणाचा, मिथेनचा. कुणासोबत रिॲक्ट होतंय, 2 व्हॉल्यूम ऑफ O2. 2 कशावरून लिहिलं मी, कोएफिशियंट काय वापरलं आपण, 2. काय तयार होणार, इथं काहीच नाही, म्हणजे काय, 1 व्हॉल्यूम ऑफ द CO2. म्हणजेच काय, 1 व्हॉल्यूम ऑफ द मिथेन is combined with 2 volume of the oxygen to produce the 1 volume of the CO2. ठीक आहे. आता जर समजा याच्यामध्ये जर 100 ml हे व्हॉल्यूम असेल कुणाचं, CH4चं, म्हणजेच कोण, मिथेनचं. जर 100 ml व्हॉल्यूम असेल मिथेनचं, तर हा 1 ml हा 2 व्हॉल्यूम सोबत रिॲक्ट होतोय. तर 100 ml हा किती सोबत होणार, मग इथं 1 व्हॉल्यूम हा 2 व्हॉल्यूमच्या ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होते, म्हणून 100 ml हा किती सोबत येणार, याच्या इथं काय आहे, 1च्या दुप्पट आहे, म्हणून इथं काय येणार, 200 ml. समजतंय. 1 व्हॉल्यूम हा कोणासोबत रिॲक्ट होतोय, 2 व्हॉल्यूम ऑफ द ऑक्सिजन सोबत. तर 100 ml व्हॉल्यूम ऑफ द CH4 हा कोणासोबत रिॲक्ट होणार आहे, 200 ml ऑफ द O2 सोबत रिॲक्ट होणार आहे. तर प्रोड्यूस होणारा किती होणार आहे, इथं 1 व्हॉल्यूम कोणासोबत रिॲक्ट झालाय, 2 व्हॉल्यूम सोबत. प्रोड्यूस होणारा किती झालाय, 1 व्हॉल्यूम तयार झाले. तर 100 ml हा 200 ml ऑक्सिजन सोबत जेव्हा कंबाईन होतो त्यावेळेस तयार किती होणार, मग 100 ml ऑफ CO2 गॅस प्रोड्यूस होणार. म्हणजेच काय, इथं प्रोड्युसर जो काय तयार झालेला गॅसियस प्रोडक्ट आहे CO2, त्याचं व्हॉल्यूम किती आहे, 100 ml किंवा 1 व्हॉल्यूम. ठीक आहे. हे झालं काय, एक एक्झाम्पल की ज्याच्यामध्ये तुम्हाला काय हा गॅसियस लॉ किंवा गेन-लुसाक लॉ काय केलेला आहे मी एक्सप्लेन केलेला आहे. अजून एक एक्झाम्पल आहे की जे तुम्हाला काय आहे की किंवा तसे एक्झाम्पल्स तुम्हाला नीट JEE ला विचारले जातात. तर आपण नेक्स्ट बघूयात पुढं. आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल बघा, इथं काय दिलेलं आहे, इफ 60 ml ऑफ द N2 इज रिॲक्ट विथ द 60 ml ऑफ द हायड्रोजन. म्हणजे 60 ml हा N2 कोणासोबत रिॲक्ट होतोय, 60 ml ऑफ द हायड्रोजन सोबत रिॲक्ट होते. तर त्यांच्यापासून जो काही प्रोड्यूस होणारा गॅस आहे त्याचं व्हॉल्यूम किती आहे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. काय रिॲक्ट होते बघा, इथं आधी रिॲक्शन घेऊयात. N2 कुणासोबत रिॲक्ट होतंय, H2 सोबत रिॲक्ट होतंय. आता ज्यावेळेस हायड्रोजन आणि नायट्रोजनची रिॲक्शन होते तर त्यावेळेस त्यांच्यापासून अमोनिया हा तयार होतो, म्हणजे NH3 हा प्रोड्यूस होत असतो. तर सगळ्यात पहिल्यांदा रिॲक्शन दिली. आता नंतर काय करायचं, पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा जे काय व्हॅल्यूम तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे ते तुम्हाला आधी ते करण्यासाठी तुम्हाला रिॲक्शन ही बॅलन्स करावं लागेल. रिॲक्शन कशी बॅलन्स करणार, ह्याच्यामध्ये पहिल्यांदा कोण मेटल आहे का, नाही आहे. पहिल्यांदा कोण आहे, नॉन मेटल आहे. नॉन मेटल कोण आहे, नायट्रोजन. ह्याला बॅलन्स करूया. इथं नायट्रोजन किती आहे, 2 आहे.
पण इथे किती आहे, एकच आहे. जर मला इथे 2 आणायचे असेल तर कोण यूज करावं लागेल, मला 2 हा कोइफिशियंट त्याच्यामध्ये काय करावं लागेल, यूज करावं लागेल. परत बघा करण्यासाठी काही रिॲक्शन, इथे नायट्रोजन 2 आहे, इथे पण नायट्रोजन 2 आहे, इथे हायड्रोजन किती आहेत, 2 आहे, पण इथे हायड्रोजन किती आहे, 3 2 6. जर समजा मला हायड्रोजनला इथं 6 आणायचं असेल तर मला काय करावं लागेल, 3 हा कोइफिशियंट यूज करावं लागेल. परत चेक करा, नायट्रोजन इथं 2 आहेत, इथं पण 2 आहेत, इथं हायड्रोजन 3 2 6, इथं पण 3 2 6. रिॲक्शन तर बॅलन्स झाली. आता रिॲक्शनच्या बेसवर किंवा कोइफिशियंटच्या बेसवर ह्याचं व्हॉल्यूम किती आहे आधी काढूयात. आता इथं काहीच नाही म्हणजे ह्याचा कोइफिशियंट किती असतो, 1. ठीक आहे, मग नायट्रोजनचं व्हॉल्यूम किती झालं, 1 व्हॉल्यूम. इथं हायड्रोजनचं व्हॉल्यूम किती आहे, त्याचं कोइफिशियंट किती आहे 3, म्हणून हायड्रोजनचं व्हॉल्यूम किती झालं, 3 व्हॉल्यूम ऑफ द हायड्रोजन. पुन्हा सोबत ते दोघं कंबाईन होतात आणि ह्यांच्यापासून काय होतं, 2 व्हॉल्यूम ऑफ द अमोनिया गॅस तयार होतं. म्हणजे 1 व्हॉल्यूम ऑफ द नायट्रोजन इज कंबाइंड विथ द 3 व्हॉल्यूम ऑफ द हायड्रोजन टू प्रोड्यूस द 2 व्हॉल्यूम ऑफ द अमोनिया गॅस. आता हे झालं कोइफिशियंटच्या बेसवर. पण तुम्हाला ऑलरेडी व्हॉल्यूम तर दिलेलं आहे, कुणाचं, नायट्रोजनचं दिलंय, हायड्रोजनचं दिलंय. पण इथे एक कंडिशन लक्षात ठेवा, जर व्हॉल्यूम नायट्रोजनचं 1 आहे तर इथं हायड्रोजनचं व्हॉल्यूम किती आहे, 3 आहे. म्हणजे हायड्रोजनचं व्हॉल्यूम हे नायट्रोजनच्या व्हॉल्यूमच्या 3 पटीने काय आहे, जास्त आहे. बघा मी काय सांगते, हायड्रोजनचं व्हॉल्यूम नायट्रोजनच्या व्हॉल्यूमच्या 3 पटीने काय आहे, जास्त आहे. तर तुम्हाला इथे किती दिलेलं आहे व्हॉल्यूम, नायट्रोजनचं किती आहे, 60 ml, बरोबर आहे. 60 ml जर हे व्हॉल्यूम असेल कुणाचं, नायट्रोजनचं, तर हायड्रोजनचं किती असेल, नायट्रोजनच्या 3 पटीने जास्त आहे. म्हणजे किती येणार इथं, 180 ml. ठीक आहे, बरोबर आहे. नायट्रोजनच्या 3 पटीने जास्त, नायट्रोजनचं किती, 60, म्हणजे 60 गुणिले 3 किती आता, 180 ml. पण तुम्हाला काय सांगितलं इथं, इज रिॲक्ट विथ 60 ml ऑफ H2. म्हणजे तुमच्याकडे फक्त आहे किती, 60 ml आहे. म्हणजे ही कंडिशन अप्रोच करू शकतो किंवा अप्लाय करू शकतो का, नाही. ह्याला मी काय करते, आपण हे वापरू शकत आहे कारण की आपल्याकडे 180 अवेलेबल नाहीच आहे. असताना अवेलेबल फक्त किती आहे, 60 ml आहे. तर आपण काय करूयात, हायड्रोजन कडून जाऊयात, म्हणजे उलट जाऊयात. आपल्याकडे किती आहे रिक्वायर्ड, 60 ml, बरोबर आहे. इथे मी काय सांगितलंय, हायड्रोजन हा नायट्रोजनपेक्षा 3 पटीने जास्त आहे. तर बाबा नायट्रोजन किती असेल, तर नायट्रोजन हा हायड्रोजनच्या 1/3 पट आहे. बघा मी काय सांगते, नायट्रोजन हा हायड्रोजनच्या 1/3 पट आहे. कारण का, तर हायड्रोजन हा नायट्रोजनपेक्षा 3 पटीने जास्त आहे. तर नायट्रोजन हा हायड्रोजनच्या 1/3 पट आहे. म्हणजेच काय, आता तुम्हाला इथं हायड्रोजनची व्हॅल्यू दिलेली आहे, किती आहे, 60 आहे. पण हा जो काही नायट्रोजन आहे, कोण, हा N2, तो किती आहे, 1/3 पट आहे. कुणाच्या, हायड्रोजनच्या. हायड्रोजनची व्हॅल्यू किती इथं तुम्हाला 60, म्हणून 3 पट म्हणजे किती येणार, 20 ml. म्हणजे इथं व्हॅल्यू किती आली त्याची, 20 ml. कशी काढली मी, परत एकदा बघा, हा नायट्रोजन किंवा हा हायड्रोजन हा 3 पटीने जास्त आहे कुणापेक्षा, नायट्रोजनच्या. तर नायट्रोजन किती असेल, तर नायट्रोजन हा 1/3 पट असेल, 1/3 पट असेल कुणाच्या, हायड्रोजनच्या. तर कसं काढलं आपण, 1/3 गुणिले हायड्रोजन. हायड्रोजनची व्हॅल्यू तुम्हाला किती आहे, 60 ml. तुमच्याकडे जो रिक्वायर्ड आहे, अवेलेबल आहे, म्हणून 60 भागिले 3 केलं मी, किती आलं, 20 ml. तर बघा 20 ml ऑफ द नायट्रोजन इज कंबाइंड विथ द 60 ml ऑफ द हायड्रोजन. आता इथे बघा, याच्यावर लक्षात ठेवा, एक व्हॉल्यूम हा 3 व्हॉल्यूम ऑफ द हायड्रोजन सोबत कंबाईन होतो, किती प्रोड्यूस होतो, 2 व्हॉल्यूम प्रोड्यूस होतो. म्हणजे एक नायट्रोजनच्या दुप्पट काय होतंय, नायट्रोजन गॅस प्रोड्यूस होते. तर 20 ml जर समजा नायट्रोजनचं व्हॉल्यूम असेल तर अमोनियाचं किती असेल, 40 ml असेल. ठीक आहे, बघा मी कसं सांगितलं, जर समजा एक व्हॉल्यूम कुणाचा, नायट्रोजनचा, ज्यावेळेस 3 व्हॉल्यूम ऑफ द हायड्रोजन सोबत कंबाईन होतो त्यावेळेस त्याच्यापासून 2 व्हॉल्यूम तयार होतं. जर समजा 20 ml व्हॉल्यूम असेल कुणाचं, नायट्रोजनचं, त्यावेळेस तो 60 ml सोबत कंबाईन होतो, त्याला प्रोड्यूस किती होणार, 40 ml होणार. कारण का, तर नायट्रोजनच्या दुप्पट, म्हणजे किती झाला, 40 ml. तर असेच प्रॉब्लेम्स तुम्हाला काय केलेले आहेत, तर एक्झामला विचारलेले आहेत. ह्याची व्यवस्थित प्रॅक्टिस करा, व्यवस्थित समजून घ्या, परत व्हिडिओ ऐका मी व्यवस्थित काय म्हणते ते, आणि ते तुम्हाला व्यवस्थित समजेल. हा बघा, नेक्स्ट लॉ काय आहे, अवॅगॅड्रोस लॉ. कुणी प्रपोज केलेला आहे, अवॅगॅड्रोस यांनी कधी केलेला
केला आहे 1811 मध्ये. आता हा लॉ काय सांगतो बघा, व्यवस्थित ऐका. इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. बघा व्यवस्थित ऐका, मी आता सांगते. इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. कदाचित समजलेलं नसेल, आपण तो लॉ व्यवस्थित लिहूया, नंतर विथ एक्झाम्पल समजून सांगते. काय सांगितलं मी लॉ बघा. दिस लॉ स्टेट दॅट, हे सेंटेन्स तुम्ही कंप्लीट करायचे. दिस लॉ स्टेट दॅट इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस ॲट सेम टेम्परेचर and pressure contain equal number of molecules. आता बघा मी लॉ काय लिहिलाय. इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. आता मी लॉ लिहिलाय तरी तुम्हाला ते कदापि समजणार नाही. आपण काय करूयात, एक डायग्रामॅटिकली समजून घेऊयात. बघा आता मी इक्वल असे 3 कंटेनर घेते की ज्याचा व्हॉल्यूम कसा आहे, इक्वल आहे, पण त्याच्यामध्ये गॅस हे कसे आहेत, डिफरंट आहेत. बघा मी 3 कंटेनर काढते. हा पहिला कंटेनर, हा समजा कन्सिडर करा 100 ml चा असेल. याच्यामध्ये मी काय केला, H2 गॅस फिलअप केला. हा दुसरा कंटेनर की ज्याच्यामध्ये त्याचं व्हॉल्यूम हे दोघांचं सेमच आहे. याचं पण समजा व्हॉल्यूम किती असेल, 100 ml असेल. याच्यामध्ये समजा मी O2 गॅस फिलअप केला असेल. आणि तिसरा कंटेनर असेल की ज्याचं व्हॉल्यूम सुद्धा कसं असणार आहे, 100 mlच, पण त्याच्यामध्ये गॅस हा फक्त कसा असणार आहे, डिफरंट असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तो असेल CH4, दॅट इज द मिथेन. आता हे 3 कंटेनर आहेत, या तिघांचा व्हॉल्यूम कसा आहे, 100 ml 100 ml 100, म्हणजे व्हॉल्यूम हे सेम आहे. ठीक आहे, गॅसेस फक्त काय आहेत, डिफरंट आहेत. आधी ह्या तिघांना मी एक सेम फिजिकल कंडिशन अप्लाय करणार आहे, ती म्हणजे कोणती, ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर. आता ह्या तिघांचं जे काय टेम्परेचर आणि प्रेशर आहे ते कसं असणार आहे, सेम असणार आहे. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात ठेवायची, तिघांचं व्हॉल्यूम हे सेम आहे आणि त्यांचं पण टेम्परेचर आणि प्रेशर सुद्धा कसं असणार आहे, सेम असणार आहे. तर ज्यावेळेस व्हॉल्यूम हे इक्वल असेल आणि ज्यावेळेस टेम्परेचर आणि प्रेशर हे इक्वल असतं, त्यावेळेस त्याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स हे कसे असतात, इक्वल असतात. बघा मी काय सांगते, जेव्हा व्हॉल्यूम हे इक्वल असेल ॲट सेम टेम्परेचर आणि प्रेशरला, त्यावेळेस त्यांच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स सुद्धा काय असतात, इक्वल असतात. फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा, हा 100 ml कंटेनर आहे ज्याच्यामध्ये मी H2 गॅस भरलेला आहे. याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स समजा X असतील. याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स X आहेत. हा दुसरा कंटेनर ज्याच्यामध्ये व्हॉल्यूम सेम आहे पण त्याच्यामध्ये O2 गॅस आहे, पण याच्यामध्ये सुद्धा किती असणार, नंबर ऑफ मॉलिक्युल्स X असणार, कारण का सेम टेम्परेचर प्रेशर आहे आणि त्याचं व्हॉल्यूम सुद्धा कसं आहे, सेम आहे. आणि ह्याचा 100 ml आहे, हा पण 100 ml आहे, म्हणजे याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स सुद्धा कसे असणार आहे, सेमच असणार आहेत. म्हणजे ऑल इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ठीक आहे, आता हे झालं एखादं डायग्रामॅटिकली. जर समजा मी दुसरा एखादा कंटेनर घेतला ह्याच्यासोबतच, पण तो कंटेनर मी घेतला 50 ml चा. बघा मी काय सांगते, अजून मी एक कंटेनर घेतला की ज्याच्यामध्ये मी त्याचं व्हॉल्यूम किती घेतलंय, 50 ml घेतलंय. याला कम्पेअर करा. जर समजा याच्यामध्ये जर ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये काय आहे, एखादा मी गॅस फिलअप केला, कन्सिडर करा, ह्याचं व्हॉल्यूम किती आहे, 50 ml आहे. आणि ह्याच्यामध्ये मग जे काही नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत ते किती असणार आहेत. इथे व्हॉल्यूम किती आहे, 100 ml, इथे किती आहे, 50 ml. याच्यापेक्षा व्हॉल्यूम मी काय केले, दुपटीने सॉरी त्याच्या अर्ध्याने त्याचं कमी केलेलं आहे व्हॉल्यूम, बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये जर समजा X असतील तर याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती असणार आहेत, X/2 असणार आहेत, कारण की ह्याचं व्हॉल्यूम 100 आहे, याचं व्हॉल्यूम किती आहे, 50 आहे. म्हणजे याच्यापेक्षा निम्म्याने ह्याचं व्हॉल्यूम कसं आहे, कमी आहे, म्हणून याच्यापेक्षा निम्म्याने त्याचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स सुद्धा काय असणार आहेत, कमी असणार आहेत. म्हणजेच याच्यावर तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, तर नंबर ऑफ किंवा व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस, म्हणजे जेवढं जे काय व्हॉल्यूम आहे गॅसेसचं, हे डायरेक्टली प्रपोर्शनल असतं कुणाला, नंबर ऑफ मॉलिक्युल्सला, दॅट इज द X. बघा मी काय सांगते, व्हॉल्यूम ऑफ गॅसेस
हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे कुणाला, नंबर ऑफ मॉलिक्युल्सला. हे लक्षात ठेवायचं आहे. तर व्हॉल्यूम म्हणजेच काय, जेवढं व्हॉल्यूम तेवढं त्याच्यामध्ये काय असणार आहे, नंबर ऑफ मॉलिक्युल. बघा कन्सिडर करा, जर समजा 100 ml त्याच्यामध्ये H2 गॅस भरलेला आहे, त्याच्यामध्ये नंबर ऑफ मोल्स जर 1000 असतील, म्हणजे 1000 नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील त्याच्यामध्ये, सॉरी नंबर ऑफ मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये 1000 असतील, तर या कंटेनरमध्ये किती असणार आहे, 1000च असणार आहेत. कारण का, तर त्याच्यामधलं जे काय सेम टेम्परेचर प्रेशर आपण त्याला अप्लाय करतोय, त्याचं व्हॉल्यूम सुद्धा कसं आहे, याच्या इतकंच आहे, पण त्याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स सुद्धा कसे असणार आहेत, 1000च असणार आहेत. याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स सुद्धा कशा असणार आहेत, 1000च असणार आहेत, कारण की त्यांचं इक्वल व्हॉल्यूम आणि त्यांच्यामध्ये काय आहे, इक्वल टेम्परेचर अँड प्रेशर आहे. जर समजा ह्याचं 1000 असेल, याचं 1000 असेल, याचं 1000 असेल, तर या कंटेनरचं किती असेल, कंटेनर आपण किती घेतलाय 50 ml चा, की याच्यात कसं आहे, निम्मा आहे. तर हा 1000 असेल, तर याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती असतील, x/2. x किती आहे आपल्या इथं 1000/2 किती म्हणजे 500 नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील त्याच्यामध्ये. ठीक आहे, म्हणजेच काय, तर व्हॉल्यूम जेवढं जास्त तेवढे नंबर ऑफ मॉलिक्युल्स काय असतात, जास्त असतात. व्हॉल्यूम जेवढं कमी, नंबर ऑफ मॉलिक्युल्स कमी असतात. ठीक आहे, म्हणजेच मी तुम्हाला काय सांगितलं, जर समजा मी 1000 ml घेतलं कोण H2 आणि त्याच्यामध्ये x मॉलिक्युल्स काय आहेत, प्रेझेंट आहेत, तसंच जर मी 1000 ml जर मी O2 घेतला, तर त्याच्यामध्ये सुद्धा किती असणार आहे, x नंबर ऑफ मॉलिक्युल्स असणार आहेत. जर समजा मी 1000 ml N2 घेतला, तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स सुद्धा कसे असणार आहेत, xच असणार आहे. पण जर समजा मी 500 ml जर मी H2 गॅस घेतला किंवा 500 ml मी अमोनिया जर गॅस घेतला, तर तो इथं मी काय केलेलं आहे 1000 ml, इथं काय घेतलेलं आहे मी यांच्यापेक्षा यांच्यापेक्षा मी काय घेतलेलं आहे, निम्म कमी घेतलेलं आहे, म्हणजे त्याचं व्हॉल्यूम किती झालं, x/2. ठीक आहे, हा लॉ व्यवस्थित बघा, व्यवस्थित समजून घ्या. जर व्यवस्थित तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला परत बघावा लागेल, तेव्हा तो व्यवस्थित तुम्हाला अंडरस्टँड होईल. एक्झामला लॉ हा विचारलेला आहे, व्यवस्थित लिहा, हा होमवर्क नोट करायचा आहे आणि माझ्या पर्सनल व्हॉट्सअप नंबरला पाठवायचं आहे. आजचं लेक्चर मी इथंच थांबवते, नेक्स्ट लेक्चरला आपण भेटूया. थँक्यू सो मच.